अरे मुंबऱ्यात नेमकं चाललंय काय? एक तरुण स्वतःच्या घरात कपडे बदलू शकत नाही. एक मराठी माणूस महाराष्ट्रात राहून मराठी बोलू शकत नाही. हे काय चाललंय? कायदा सुव्यवस्था नावाचा प्रकार कुठे आहे? काल आणि आज मुंबऱ्यामध्ये दोन भयानक घटना घडल्यात. काल फळं घ्यायला गेलेल्या तरुणाला फळ विक्रेता आणि जमावाने आम्हाला मराठी येतच नाही असं धमकावून सांगितलं. महाराष्ट्रात हिंदीच बोलणार असं जमावातील तरुण बोलत होते. बरं, इतकंच काय तर मराठी बोला असा आग्रह धरणाऱ्या त्या मुलाला हिंदी लोकांचा जमाव बाई तूच हिंदी बोल आणि शांतता राख असं म्हणत होते. बरं, आता ही झाली कालची घटना. आज आणि काय झालंय माहितीये का? स्वतःच्याच घराच्या गॅलरीत टॉवेल लावून फिरतो म्हणून 45 वर्षीय माणसाला बेदम मारहाण केली आहे. नग्न करून अक्षरशः मारले. खर्डीमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. एका इमारतीत मुस्तकीन खान नावाची व्यक्ती वारंवार रोज बाथरूम मधून टॉवेलवर येऊन त्याच्या घराच्या गॅलरीत फिरायचा. हा तरुण टॉवेलवर गॅलरीमध्ये फिरायचा म्हणून आजूबाजूच्या महिलांना ते बघून लाज वाटायची. स्वतःच्याच घरातल्या गॅलरीत टॉवेल बांधून फिरणाऱ्या या 45 वर्षीय मुस्तकीन खानला बिल्डिंग मधल्या रहिवाशांनी खाली खेचून त्याला लाथाबुक्क्यांनी लाकडाने बेदम मारहाण केली. मुंबऱ्यातल्या 2 दिवसातल्या घडलेल्या या 2 घटना. काल महाराष्ट्रात राहणाऱ्या तरुणाने हिंदी लोकांना मराठी बोलायचा आग्रह केला आणि राडा झाला. आज एका स्वतःच्याच घरातल्या गॅलरीत टॉवेल बांधून फिरणाऱ्या तरुणाला मारला. चूक कोणाची? महाराष्ट्रात राहून मराठी बोला रे असं सांगणाऱ्या त्या तरुणाची चूक होती की आम्ही महाराष्ट्रात राहून हिंदीच बोलणार असं बोलणाऱ्या त्या जमावाची चूक होती? स्वतःच्याच घरातल्या गॅलरीत टॉवेल बांधून फिरणाऱ्या त्या माणसाची चूक होती की त्या माणसाला बघून ज्या बायकांना लाज वाटते त्या बायकांची चूक होती? तुम्हीच सांगा कमेंटमध्ये.